तर मंडळी रील वगैरे शूट करून झालेली आम्ही आता घराकडे येऊ गेलो आणि मंडळी आम्ही आमच्या जुन्या आमच्या म्हणजे मराठी शाळेकडे शूट करू होतो आणि काही मुलांनी माका वळा असला आणि त्यांच्यावर माका हात दाखवलो म्हणून मी थंयसर गेलोय त्यांना भेटाक. तर तो आम्ही मंडळी ब्लॉग फक्त शूट करू होतो आणि थैल्या मॅडमांका असं वाटलं की आम्ही काहीतरी फोटो वगैरे काढतो, पण असं काय नाही जाऊ का. आम्ही जस्ट फक्त मुलांची रिॲक्शन घेतली कारण त्यांची हे बघा मंडळी ह्या कडीपत्ता झाड आम्ही सिलेक्ट केला आहे. बघूया आता या कडीपत्तो लाईतलो आणि सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी मी आता असे आमच्या घरासमोरच एका घरात हैसर मंडळी मुंबईत असतात ते सगळेजण आणि ह्याची चावी आपल्याकडेच असतात ह्या सगळ्या सांभाळूक. तर मंडळी मी हैसर इले असे एका प्रमोशनच्या रील्स व्हॉइस ओव्हर करू झालेलो आहे माझो आणि आता मी मंडळी घराकडे जाते, फ्रेश वगैरे जाते. तसंच उठान मी सकाळी सकाळी इलेलो आहे. लोकांचं काम पहिलं दिलं इम्पॉर्टंट आहे आणि हे पण माझ्यासोबत असतं डेली. हो बघा चल जाऊया चल. आणि हा म्हणजे आता रील वगैरे पण बनवून जाऊचे असत तर मग सांगेन खय जातो. आता पुढचं ब्लॉग कसं आता तुम्ही असंच बघा कंटिन्यू. म्हणजे मस्त की नाश्ता वगैरे करून झालेलं असं आणि आता मी जाते असे बाजारात. रील पण जी मगाशी मी एडिट करून गेले सर ती पोस्ट पण केलं असं कारण ती प्रमोशन रील होती म्हणून केलं आहे. आणि आता जातो बाजारात आणि सामान आडूचा काहीतरी. आणि आज आपलं स्टॉल बंद आहे कारण बुधवार माझं स्टॉल डेली बंद असता. काय नाही सर सामान आणून देतो इकडे आणि रील बनवून जातो. प्रवीण पण येतो चला. तर म्हणजे आम्ही इसवण घेतले, 2 काकीन दिले आमका डेलीची काकी रोज मासे. ही आमची रोजची आहे. तुका लोक बघतले मग फेमस जातले दिया. म्हणजे आम्ही उसच रस्तो दिलोय सर बस स्टँडवर. हे घे जा प्रवीण इलो 4 तासानंतर येलो आम्ही. 4 तास वाट बघतो 4 तास. तर म्हणजे सर आमच्या रील शूट करूच्या वैभवच्या बिल्डिंग खालचे गेलो आम्ही. हेच करूया मा. आणि आमची मराठी शाळा अजूनही 1लीचा वर्ग 2रीचा वर्ग 3रीचा वर्ग 4थी. चल लगेच शूट करतो पण घराकडे जाऊचा लेट आहे. बघ जिला स्वतःची जर लढाई असली तर पाया पडून तेसून सटाक नको. बघ गेला स्वतःची मारामारी असली तर हात जोडून सटाक तैसून सटाक. आणि जर मित्राची लढाई असली तर कसं सांगते हात सोडून बघ पोरा सोडून दे रे असं बरोबर रे. मालवणीत एक बेटा काय की हिंदी बाकी सगळे मालवणीत जातात. मला सांगते मालवणीत बोला कमी सांगते तुका पोरा. स्वतःची लढाई असली तर हात जोड. हात जोडून तेसून सटा. हात जोडून माफी मागा. हात जोडून सटा करेल वाटत. आणि जर मित्राची लढाई असली तर हात सोडून ओढून दे त्याच्या. वाटणी बघवा देख बेटा, अपना लड़ाई है तो हाथ जोड़ दो और दोस्त का लड़ाई है तो भगवान का नाम लेकर हाथ छोड़ दो. समझ में आया? आता चालू झालं. टाचणी का टाचणी? टाचणी म्हणून आहे करा तर मंडळी रील वगैरे शूट करून झालेली आम्ही आता घराकडे येऊ गेलो आणि मंडळी आम्ही आमच्या जुन्या आमच्या म्हणजे मराठी शाळेकडे शूट करू होतो आणि काही मुलांनी माका वळा असला आणि त्यांच्यावर माका हात दाखवलो म्हणून मी थंयसर गेलोय त्यांना भेटाक. तर तो आम्ही मंडळी ब्लॉग फक्त शूट करू होतो आणि थैल्या मॅडमांका असं वाटलं की आम्ही काहीतरी फोटो वगैरे काढतो, पण असं काय नाही जाऊ का. आम्ही जस्ट फक्त मुलांची रिॲक्शन घेतली कारण त्यांची माका वळा लागला म्हणून बस इतक्यात. तर बाकी कसं गैरसमज घेऊची गरज नाही, गैरसमज करून घेऊची. जस्ट जो ब्लॉग होतो माझ्या वैयक्तिक लाईफ सो मी माझ्या लाईफस्टाईल म्हणजे काय इतकंच. तर मॅडमांनी जर तुम्ही ब्लॉग बघितले आहेत तर प्लीज असं काय उगीच काही समजून घेऊ नका. फोटो वगैरे काय आम्ही कसे काढून घ्यायचं, फक्त एक शूट केलं नॉर्मल, मुलांची रिॲक्शन घेतली बस. तर मंडळी आता वाजले असत बरोबर संध्याकाळचे 5 बरोबर तुमकडे डायरेक्ट संध्याकाळीच भेटते कारण मी जेल त्याच्यानंतर भाव
व्हिडिओ पण एडिट करत होतो म्हणजे इंस्टा टाकूचो. आणि आता मी आणि आई जातो असो आता नर्सरीत, कारण आई काहीतरी झाडं वगैरे घ्यायची असतात. चला ए तर मंडळी नर्सरीत पोचलो. संतोष नर्सरी एकदम जवळ आ. आमच्या घरापासून एकदम जवळ होतं बघ. तो रोड गेलो तो आमच्या घराकडे गेलो, तिथून जवळ एकदम नर्सरी आ. बघूया आता काय काय झाडं असत ती. होय होय वडापाव. हा काय ती का झाडं ती खूपशी 100, 70, 80, 90 किती ती. या काय तर बघा मस्त वाटतं पाणी मस्त. गेल्या वर्षी म्हणते मी डेली रोज झाडा नाही रोज नाही की काकी. यंदाच योग नाही मी हाली योग ना. हर्षर म्हणते बरीच झाडं असत. ही कशी झाडा मस्त वाटत तुला. ही पण एकदम गुलाबाची असत. ह्या पण म्हणते गेल्या वर्षी माझ्याकडे झाड होतं असलं पण आता खराब झाला म्हणजे मेला आता. अरे असंच एलोवेरा पण. मोठी महाकाळ्यांची आता कडीपत्त्याचं झाड काय आता पहिला घे बघा बाकीचे घे. मेन गोष्ट म्हणजे मी आई खरी तर इली या कडीपत्त्याच्या झाडावर, कारण कडीपत्ता जेव्हा पण आमका लागता ना घरात डेली लागतात आमका प्रत्येकाकच लागत असतो तेव्हा आई दुसऱ्यांच्या घराकडे जाता मागू. तर म्हटलं आज कडीपत्त्याचं झाड तू घेऊनच ये काय तुला गावली. कडीपत्त्याची झाडं असत लगेच घे. ह्या बघा म्हणते ह्या झाड कसं तुम्ही सांगा एकदम वेगळा ना कसं भारीच वाटतं. मी ते बाबा फर्स्ट टाइम बघलोय असे ते का माडासारखे हाईलेले असं साईडीसून मस्तच वाटतं. मेला ह्या म्हणते मी गेल्या वर्षी झाडं घेतले पण आमच्याकडे मेला गेल्या वर्षी. आई सांगतो परत घेऊया म्हणा. घेते घे चल. हे बघा म्हणजे ह्या कडीपत्ता झाड आम्ही सिलेक्ट केला आई. बघूया आता कडीपत्तो लाईत आणि खूप सारे भाजी आहे आम्हाला डाळ ह्याच्यावरसूनच करतो फक्त जगाव ह्या झाड बाकी काय नाही. चला कडीपत्त्याने दुसरा कसला रत्न आबोलीचा तो पण थंयसरच थांबी जाऊन येतोय ती गोळी आहे घेऊन. तर म्हणजे आई सर थांबतली कारण मग आईची गोळी हाडूची असत पादरात जाऊन येईल गोळी आहे घेऊन. किधर जा रे हो. काल आम्ही थंयसर इलो तू नाही होत तो होतो. हा तू नाही म्हणते पोलिसांनी आमका मारले. गोळी वर गेली आईची. नर्सरी दिली आईच्या दिसा ना नर्सरीत कॅमेरा दिसलो का याची अम्मा बहीण जाता. चला आगे गेलो घे. किती झाले सगळे मंडळी आम्ही जरा थांबलो ती बघा पाठी आई हा एका काकी म्हणा बोलता वाटेक आणि कुत्रा मला जाम वाटतं मस्त जा बघा. आणि पोरा पण काढलेली असत. हे ए म्हातार जीवड किती मार मार. ओ हो 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 ओ हो 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 हो. चल चल चल. ही बघा मंडळी ही असत ना पहिलीची झाडं जी मी गेल्या वर्षी आणले. गुलाबाचं झाड होता. ही कसली कसली असत मला नाही माहिती पण ह्या व्हाईट गुलाब भारी वाटतं बघा. आणि हा जास्वंदीचा. आणि ही असत ती आता आणली असत. कडीपत्तो एलोवेरा आणि हे आईन कायचं कसलं तरी म्हटलेलं आहे तर माझ्या लक्षात नाही आता. हां काय ते आबोलेचं. चल सटकन झाडा लावून टाक सटकन आता काय कामं करते ती बघते तू आता. हे म्हातारा दुधा घाला दोन काय किती दिवस झाले पाणी येऊ ना. 2 का म्हणजे 3 दिवस झाले पाणी अजिबात आमका योग नाही. हा बघा
आणि न्हावचे हालत बेकार झाली असत म्हणून म्हाका त्या बोरिंगेचं पाणी न्हावचं पडटलं. 2 दिवस झाले म्हणजे पाणी येऊक नाही आमका आणि आमच्याकडे सगळं पाणी संपलेलं. मग आमका नाईला जाण बोरिंगचं पाणी आता वापरूचं पडतं कारण बोरिंगचं पाणी हे सर इतकं खास नाही म्हणजे असा त्याला वेगळी स्मेल आहे तरी पण नाईला तर आपल्याला ह्याच वापरूचं आहे त्याला. तर प्लीज उद्यापर्यंत तरी पाणी येऊ या. तर म्हणजे आता वाजले असत बरोबर रातचे 10 आणि आज सगळ्यांकाच माहिती आहे आज वर्षाचा लास्ट दिवस म्हणजे आज 31 आणि उद्यापासून 1 जानेवारी 2026 लागतं. तर तुमका सगळ्यांकाच हॅपी न्यू इयर. आता म्हणजे माझ्यासोबत आई पण आणि आता आम्ही जेवतो. तो आपलं 31 काय नाही डायरेक्ट घरातच. मी फक्त बाजारात जाऊन एक बिर्याणी आणलेलं आहे, चिली आणली आणि ही दुपारची माशी जी आम्ही फ्राय केलेली. तर काय नाही आता मस्तपैकी जेवतलं आहे आणि ब्लॉग एडिट करतो इतक्याच. तर काय नाही तुमका सगळ्यांका मंडळी हॅपी न्यू इयर. तर आजच्यासाठी इतक्याच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.